याला मुर्दा काम करीत नाही त्याचं नुसतं जीवर येतं. बाया कशाला सांभाळतो काय माहिती. मग लग्न करून दिलं तसं नुसतं कामात जीव दडपिले. आता बी जाय म्हणे कांदे काढायला. मी रिकामी घ्यायची कांदे काढायला जाय ना म्हणे जाळ त्याचा मराना. हा येणं गाव कोळपीत काम धंदेच नाही त्याला येडं. सांगा मगचे लोक काय करते. मला वाटलं ते पण आमची लक्ष्मी लक्ष्मी गेली नाव तसं आली मागाळ्यामध्ये. हा काय तुमच्या काय बिल्डिंग ढासाळे मी आल्यापासून. जसं सप्पर आहे तसंच आहे ना. हा हा चावदा तू घरात आल्या मग भांड्याला भांडे लागा का माणसाला माणूस लागा ना. तुमच्या सापऱ्याचे वाशे बदला पाहिले. हा वाशे बदला आणतो बाबा कोण पैसे बदलव. मा बाप रिकाम नाही द्या. आवाज जास्त बाबा नाही खपू घ्या मी तुला सांगतो. हा ना तो कौतुक जास्त झाले आता कसं काय खपून घ्याशन तुम्ही. मला सारं माहिती ना. काय माहिती तुला काय माहिती तुला. गावात नवीन बाई पाहिली का नवरा जसा बितरून जातो त्याचा पाय घरात टेकतच नाही. त्याचा कामात लक्ष नाही. फक्त बाई नवीन बाई कुठे दिसती. तोंडी लागू नको तुला सांग. काय तोंडी लागू नको. मारुती करी हा आज जेवाईन ते वहीन रोज तेच प्रभाव नाही ऐकायचा. रिकाम नाही मार खाऊन घ्या. 15 वर्ष मार खाते माणूस मध्ये जाऊन दे तो जाऊन दे जाऊन दे तो जाऊन दे. लग्न झाल्यापासून माझ्या डोक्यात खटकी जेवाली. माही नाही तुमच्या डोक्यात खटकी. गावातल्या बायाची खटकी तुमच्या डोक्यात. कधी कोण पालखी पाडते एवढ्यावर ध्यान आहे. एवढा मोठ्या घरात नवर देव शेवट जेवायला नवर आमची तरी होती का कोडा भात खाऊन येईल. सदा खळगुट लाज पाहिजे लाज. खळगुटवर पेश तुम्ही. खळगुट वर म्हणजे आमच्या घरात वर तुझ्या बापाच्या घरी वर पितो का. मग काय आमच्या भांडण हातूतल्या का लग्न झालं तुझ्या बापा दारात काय गरज नाही. पोरगी दिली शुकर माना. तुझ्या बापाचं तोंड पाहणं नाही मी मर्यापर्यंत नका भाऊ काय तुमच्या वाचून नाही राहील तिथं. मा बाप काय तुम्हाला घ्यायला नाही. चाल भाऊ तुझा बाप मिळाला तर ते फुटू का पाहणार नाही. नका येऊ. जेव्हा फुटू उलटा का शेत त्या घरात जाईल. हा हा काय येऊ नका. जायचं रुबाब नाही करायचं. मीच राहत नाही. मी चालल्या जाते. अगं तू जाय उद्या जायचं आज जाय. तुम्हाला घेणं तर काय होणार नाही तर बायको लागतच नाही. हा बायको लागत नाही. बायको लागतच नाही ना. बायको तशी लागती. लोक काय करते बायको तशी लागती. तो बाबूराव जाऊन पाहा त्याच्या बायकोला किती जीव लावतो. कांच्या बाबूराव आपल्या गावातला. मग तिची बायको तशीच आहे. कशी आहे. तिच्या अंगी गुण आहे गुण. धरून आणते त्याला कोपऱ्यात घाली ती. धरून आणती. हा जाऊन पाहा जरा गावात हिंडा. तो काय मग मी आणाव का याला कोणला आला हा तो खाल्ला तर माझ्या एखादी शब्द खात नाही. मार का खायचे. काही तू लुचापुचा मी लुचापुचा नाही. नाही माहिती मला. लय घरचे बरे पुरे तुम्ही. 8 दिवसात बायको करून आणि दुसरी ते 8 दिवसात बायको करून काय कावळा का नवर द्यावा लागला 17 वर्षाचा. कावळा किरा तू. हा मग 4 तुकडा पाडीन तुमचं मग कळण कावळ्या खिऱ्याचा. तुकडे पाडणार नाही गेले आले किती परिस्थिती झालं मला यायचे आपल्या खाली मला तुकडा पाडणार. हा ना माझ्या ना आधी लागू नका बरं तुम्ही. मी सट केले आधीच. तू काय करशील काय करशील. मी हाणूनच लागतो मला आता. हाणून मारून मग चाललं जाईल. तगडी ठेवू मी तगडी मी म्हणतो जाऊन दे बा जाऊन दे बा जाऊन दे बा. यायला असं खाऊ मारलं खातो झोपतो खातो वावरात जाता पत्ता नाही. मी अरे मला तर ना ते जनावरा पुढे आहे का काही पहा ना. आहे का त्यांच्या पुढे काय मुसके बांधा त्यांना. मग उठायचं घालायचं त्यांना. मी रिकाम नाही. आता लोक तेच केलं माणूस म्हणतो जाऊन दे जाऊन दे जाऊन दे सारखं पोट किरकिर घाललं का. मी चालले जाते. मलाच नाही राहायचं. जाय चालले नंतर तू थोबड सुद्धा नाही पाहणार. नाही येणार. हा बरं झालं ते वाटोळ झालं. आता मोकळं झालं डायरेक्ट ना बाबूरावला मागली ती येऊन मला दे ना असं टिचित परपंच करीन ना तर तोंडालाच पाणी आलं पाहिजे. हो ही गाडीच बसते का काय पाहतो जातो बाबूराव. काय बाई काम चालू आहे हळूहळू. कंटाळा नुसता येऊ राहिला उन्हाचा. किती दिवस झाले यायला पण काय मी कुठे गेली काय माहिती. आता आली नाही. मला ते जाऊ दे. कंटाळा आलाय नुसता काम करू करू बसले या सावलीच्या ठिकाणी. झालो मोकळा झालं मग का का बरं कस काय ठेवून काय झालं आज. केवढं सवचे खायचे ना माझ्यावर काढून दिले. काढून काल द्यायचं. मग थोडस गोड बोलून ठेवायची ना. काय गोड बोलत होती तिच्या संग गोड बोलली का आपली अडचणी ती भेट तिची. पण मग तिला डाऊट येईल ना काहीतरी वेगळा. तिला डाऊट येईल ती सांगल बरं का. सगळं कोणाला सांगू दे फक्त बाय फक्त आहे ना तो खंबीर राहत. तो तुझ्या बनीचं मेवणं ऐकायचं नाही. आणि मी मा बायको जाय कुणीच्या गाडू दे मग कापायची तयारी आपल्याकडे. माझी बहीण मला बोलल दाजी बोलल माझा बोलायचं तुम्हाला शब्द ऐकून घ्यायची. नाही ऐकूनच घेऊ नको तू. मग ती चोख कुदायची माझ्या बहिणीवर. ती मोठी मला चांगली खलबत्तात घालून. सुद्धा मोठी काय खात नाही माणसाला. पण बायकोला लगेच नव्हतं काढून द्यायचं ना.
किंवा बरी ती मसलपटी पाहिली मी आता काही जाकली 6 लाखाची. मला म्हटलं अशी दाजीला नका म्हणू माझ्या हा माझ्या दाजीला नका म्हणू माझ्या बहिणीची लपडी. बरं मी काय म्हणतो काय आपल्याला जात होते फिरायला मग काय चालतं आता एवढ्या हप्त्यात नको जाऊ 2-1 दिवसांनी. निश्चित ना मग हा 2 दिवस मला झोप येणार हा. नाही तो. का बरं इतकं लांब जायचं ना 8 दिवस घरची जातं नाही. 8 दिवस? हा 8 दिवस नाही एवढं माझी बहीण नाही सोडणार मला. अरे तर म्हणायचं मी चालले तिकडे पुढं नवऱ्याच्या इकडं आणि नवऱ्याच्या इकडे गेले का म्हणे मी माय बापाकडे आणि आई बापाकडे तिने फोन केला का म्हणे मी आकाकडे गेलं ना 8 दिवस लागून त्याच्यामध्ये. नाही ना मानवरा इथं पाहिलंय ती फोन करेल ती तिथं पाहिला जाईल कोण माझी बहीण. बाय तुझ्या नवऱ्याला सांपाय मला 1 मिनिट लागणार नाही बघा. नाही, असं नाही संपायचं नाही माझ्या नवऱ्याला. हम्म. आहे ते बरं आहे पण मग चालू द्या जेवर तेवर. नाही ना आपलं दोघं चाललं जर आहे ना हा तुला संपाय नाही वेळ लागणार. पण ही बायको हं? तुमची बायको अरे तिला मिनिटात संपू शकतो मी मिनिटात. संपवू नका आहे राहू द्या जेवर तेवर चालू आहे. तिला आहे ना थंड प्यायची हौस रोज पिती माझा त्याच्यामध्ये काहीतरी टाकून देतो हा जाऊन दे खटीवर नाही मी मोकळा. मोकळे पण तुम्हाला या वयात बायको कोण देणार आहे? आता तुला काय लग्न नको हं? मग बघ फक्त लफडच लपडच ठेव. लफड तर लफड मला का लग्न केलं नाही मी का मोठं होणार आहे का. नाही लग्न बरं, नाही लग्न केलं तर लफड केलं ते काय फरक आहे? लपडच ठेवू आणि तिलाही ठेवा घरात तुमच्या बायकोला. नको नको आज काय लय वाजेल दिसतंय तुमचं कशाहून? तिला ती मा नजरी समणी आली तरी मात्र पाहिजे मस्तकात जाते. का बरं एवढं काय झालं आज? नको नको झालं काय? अरे तिलाही इतका तोंड आहे तुला सांगू द्या तोंडा पाहिजे ना घरात भांड्याला लागा ना का माणसाला माणूस लागा ना. पण अशी लय गरीब दिसत आहे ती हा? अशी लय गरीब तिचा दिसत वाण गायचा करणे कसा भीची तिची सोपी नाही ती. दिसायला सोपी जे नाही जे दिसत. कमी बोलत ना ते लय कपटी राहत हा. माझ्यासारखा बाडा बाडा बोलतो ना म्हणत आम्ही नाही ना. बावरती राहतो. हा हा? मग मग तसं आहे ना ती नकोच. आता कुठे गेली माहेरी का? गेली काढू बरी बरी संगीन गेली तोंडी लागली ना हात पाय काढून टाकणार तिचे हात पाय डायरेक्ट जागे बसायला आणि करणच ती करणच एका दिवशी असं ना काही करू नका माझ्या डाऊट येईल. एका दिवशी ना तंगड मोडलं का घरात बसू नाही. हा ते आहे हा? पण नाही तिला डाऊट येईल ना मी सांगितलं अरे असं. आपलं वट्ट काय चालू तिला का घरात कळणार नाही तर. नाही हा ते हा? आहे. माझ्या बहिणीला कळलं माझी बहीण फिरत राहते. हा? माझी बहीण फिरत राहते. तिलाही फिरायचं ते डाळे पहिल्या मला का माहिती नाही का ये घरपूज ते घरपूज माझ्या बहिणीचं कुठं लपड होतं? हं? माझ्या बहिणीचं कुठं? अरे ते गंगा संग गंगा संग एवढं गंगा संग हा ए बाई. तोच लय आवडला तिला आता गावातून हा मग बाब्या गंगा करता ती पर फाशी घ्यायला लागली होती. माझा दाजी जाऊ दे माझ्या दाजी नका सांगू असं माझा दाजी बोलल मला. मग काय झालं तुझ्या आई बापाने काय केलं त्याचं कोण लफडं तोडलं आणि दिलं बाबराच्या गळ्यात टाकून. हं, ते पहिलं पोर झालं ना ते त्याच गंग्याचंच होतं का? गंगाच होतं ते नाही का बुटच राहिले. बरं झालं मला सांगितलं मी तिला बोलल ना कधी. नाही रे आपल्या इकडे विसरून जायचं तिला काय बोलत नाही. ती कधी मला म्हणाल ना हा. काला त्याच्या मागे लागली काय. हा ती जर म्हणाली का तू अशी म्हणा आपण काय केलं हा मग आपण काय केलं. तुम्ही बोलला का तेव्हा मला हा नाही तर मी एकटीच आणि ती धरून कुटील मला मग. काय काय बांधतो आता काय ग बस ना पुढं खाली का बरं बरं ना का बसू. ते त्यांचं घरी काहीतरी भांडण झालं मी बसले होते कांदे काढत मग अगं पण आले. तू 4 दिवसाची पाहुणी तुला काय गरज पडली त्याच्या घरी भांडण हो नाही तर काही हो त्यांनीच सांगितलं मला त्याची बायको उद्या डिलिव्हरी हो तुला घेणं काय पडलं. मला आनंद घेणं काहीच नाही. ते मला म्हणे ती भांडून गेली असं त्रास करते तसं त्रास करते म्हटलं मग त्याचा काय संबंध तुला सांगायचा. काही नाही ते म्हणे आपण गावातलोय हं? मग सांगितलं पाहिजे तुला पण. टुपू 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 सारखा तुला येऊन सांगतच राहतो टुपू टुपू काही झालं का तुला येऊन सांगतच राहतो. तुला जर सांगितलं त्याचं नाही नाव घ्यायचं नाही गाव घ्यायचं तू त्याच्याशी बोलल्याशिवाय राहत नाही. रात्रीचा फोन आल्यावर तू 2-2 तास घराच्या बाहेर जाऊन बोलल्याशिवाय राहत नाही. अगं आज गडूळचं नितळ कवा बी होईन नवऱ्याचं तो जरी भांडण झालं तर कधी बी मी देईन गोड करून. तिला तेच म्हणलो बाई जा आपल्या नवऱ्या परपंच करावं हं? आपल्या नवऱ्या परपंच करावं म्हणलो. हा. आपण चांगले सल्ले द्या ना अरे बाबा तू सांगू राहिला तिला तू बाय तो आतापर्यंत नांदत असलेल्या आणि चांगला संसार चालू असलेल्या बाया तो पळून लावल्या. हं? 7-8 चोरी नवऱ्या अडचण चालत राहते पण हा मग का? तिकडे असं आपल्या गावात नको आपल्या हा ना? इकडून 30 किलोमीटर जायला तुला परवडत. निमू कमीच राहतो. मग आता हिच्या का मुक्कामी जात जायचं. नाही नाही काय करायचं. शिरपतराव चांगलं नाही असं चालू गाडीची कानखिळ नाही काढावा. संसार चांगला चाललाय तिच्यावाला सोन्यासारखे 2 पोरे तुम्ही काला तिच्या मागे लागू राहिले बळजबरी. हा
अगं तिला कुशल चांगलं सोन्यासारखी बायको तुम्ही तिला सांगू राहिले की मी तो पाय काढून दिली, काला काढून दिली, मी कवाची ऐकू राहिली. खरं हं? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्हाला बंद्या गावामध्ये तो 10-5 बायांचा संसार तर बुडावला, आता मा बहिणीचा बुडवायला निघाली तुम्ही. नाही नाही, मला काय करत आणि या वानगुंगारीला बी अक्कल पाहिजे ना. हं? सोन्यासारखा नवरा दिला सोडून आणि काय गे याच्या जवळ. जाऊ दे, तुझे मत लपडे होते पहिले. नाही तुला कोणा सांगितले माहिला पुढे मला माहिती आवडतोय मत गावात लपडे होते. मला काय झाकी ती मा चालू ते जाऊ दे. तू पात्र आहे, जसं मी तुझं पाहिलं असं ना तर तू मा पात्र आहे. म्हणजे मै पाठी लागली तर तसे आता तो बॅनर लावायचे का? बॅनर नाही लावलं मी, एकच तुला सांगितलं कोणच्या बाडव्यानं, मला नाव तर सांग तू. सांगितलं. आता गावात कळत मला माहिती नाही यांना सांगितलं नाही नाही तुला. आपल्या काय तो माहिती कोणच्या माहिला पुढे पाहिले रे बाबा? आता मी नाही उद्या करत कोणतं, तू उद्योग नाही करीत. मला उद्या तो कोणतं हिला ही पोर एवढी बिघडावली कशी काय? ती मायवाले वाचण्याच्या पुढे नव्हती. नाही आपण नाही करत. हं? तुला गारका देऊ का गारका? तुला म्हणून जाय तुझ्या नवरा का मग हा. काय चुकीच झालं का? नवरा का जाय चुकीच झालं का? तो कवा सांगावा बाबा असं? बरं जाऊ दे, आता लांब काढ जाते हं? आता तुमचं कवा ना अरे रोज मटण खाणार आहे ना, कुठं माळ घालायची शपथ घ्यावा का माळीची? मी काय म्हणतो तू म्हणतो मी तिला सांगितलं जाय नवऱ्याच्या आता घरी. समजा बाबराव तू लग्न झालं, लग्नाला मी होतोच ना, पण लग्नाच्या आधी काय गडबड होती मला माहिती होती, पण मी झाकून धरली. तिकडे जाळ होती त्या बाबूरावचा, नाही नाही त्याच्यावर 10 डबे घासलेट वर. अगं तू नवरा असं काय हा? करते म्हणजे तू त्या गायकामुळे याच्यावर ऐकायला होत्या लागली का? त्या गायकाला काय असं काय सोनं लटकलं का? ते गंग्याचं माम आई मी पाहून घेईन. त्या पाय, गंग्याचा काय म्हणजे संबंध आला म्हणजे इकडं? तुझं पाशी तुला नवरा असताना अगं तू गंग्याचा पाहिजे. काय संबंध आला इकडं? तू अबे ना मा तोंड जोडू का तू काय गंग्याचं करू पोरगा तर शिनी? नाही पाडले. हा? गंग्याचं पोरगा नाही पाडलं एक. तिकडे हिचा जाळ केला असता, तो परवाडला असता ना, इडं आणलं मा उराला उरसूळ. म्हणजे तू करल ते चांगलं, मी करल ते वाईट. मग तो काय मध्ये त्यानं त्याची बायको काढून दिली, तुला याच्या घरात घुसायचं अशी ती गेली बायको. त्या दोघांचा पटत नाही, वाद होत्या रोज. मग आता तो नवऱ्याचं तो पटत नाही, मग तो काय म्हणणं सोन्यासारखा नवरा सोडून याच्या मागाला जाती का निघून तू? लफडं ठेवलंय, फक्त लग्न नाही करणार आहे आम्ही. अगं याच्यापासून तुला काय फायदा आहे? काय फायदा आहे? बायकोला दिलं ना काढून. काय तमाशा आहे बाई? काय- त्यालाच काय करू विचारू की राहिला काय तुम्ही? फायदा आहे? काय करू राहिले तुम्ही इकडं? अरे मी तिकडे राहणार पाहून आलो, म्हटलं तुम्ही राहणार ते काय काला काढले आता तेवढे आता पैसे. काला पैसे बोलते ए नोट अगं निसटते तो का? साऱ्या दुनियाचा नाश्ता कांदा आहे, आणि तू काय त्याच्या नादी लागली? कुशाल त्याच्या बरोबर तो लफड केलं. अगं काय? जाऊ दे आता, हा? होऊन गेलं ना. काय लपडा केला? तू का काही तो दाजीच्या दाढीला कांदे बांधते काय गावामध्ये? म्हणजे बसणार नाही ते कांदे. लपडा आहे काय? अहो लफड झालं त्यांचं, त्यांना बायको काढून दिली ना, आता हिच्या माग लागला हात धुवून. आम्ही लग्न नाही करणार तुम्ही आहे. तुला लाज वाटवायला लाज. माझी लाच काढ नका नाही ए! तुमची लाच पा. काय? हे काय? बोल नको जास्त हा. पुढचं. बोलू नको जास्ती पुढचं. हे काय नोटाचं हजार? मला बंडल मॉडेल मोजला 1000 हजार दिले? पाहू इकडं. अगं ठीक आहे, ती काय लक्ष्मी ती ते ऐकायला लक्ष्मी. तुम्ही. हा? 2 दे. ऐक बाय आता. तीन घेतात. बरं. बरं मग फिक्स का आता? नाही नाही, काय तुला लाज वाटते का लाज? पैसे काय लाज हा? वाटली का आता? तो पैसे तो काय दा- लाज वाटली नाही का? नाही, दाजी सोडला ना, का हजार धरला का? आणि कोणाकडे पैसे घेतले आता? अरे चमडीची बाडन 6 महिने द्वाड, तुला लाज वाटते का? 1000 मी त्याच्या मुस्काटावर फेकले, तर 2000 घेतले. अरे मग त्याच्याकडून. तुमचं सगळं ऐकायचं, तुम्ही काय बोलत होते आता? तुला एवढी लाज वाटती? तू एवढे तुला ते पैसेच कमवायचे, मा बहिणीवर तुझी बहीण घाल ना त्याच्या खाली. ए मी पैसे घेतले का अजून? या लाज आता. आहे का काही? शिबेला देऊ मग राहिले. हे काला घेतलं हा. तू? शिबेला देऊ मला राहिले. दिलं काय वेगळं. 2000? हा? चहा पाणी दिला, चहा पाणी गप्प मी त्याला उस्ते पैसे दिले होते. तुला 2000 जायचंय का त्याच्या? नाही का? जाते जायचंय पुढे. तुला. जात नाही मग मी. तू कशी एवढी चराचर बोलत पुढं चराचर बोल, लफडं. पैसा का कारोटा असं ते लफडं काय आहे. नको. हा? तो तोंडाचा जाळ कर तिकडं. तो कारोटाच असं आहे. तो नाव मी हा. हालत नाही, तू गप बस. आता मी एक ऐकलं, माझ्या डोक्यात फरक पडत चालला आता दिवस. हा? काय बघ तुम्ही तिघ जरा काय म्हणतो तू? गायकाचं काय आहे बरं? गायकाचं शिरपे काय रे? ते येलच माहिती होतं, मला का? शिरपे काय काय गंग्याचं? मी गंग्याला ओळखत नाही. काय म्हणते? गंग्यात नाही ओळखत मी. मग हेच कोणाचं ओळखत- गंग्याचं? हे ओळखत आहे गंग्याला. गायकाचं कोणाचं काय? ते जुनं काही मैत्रीण होती तिची. बा खरं सांगा. जुनी त्याला मैत्रीण. तर तोड जोडील आता. जुनी मैत्रीण होती गंग्या बरोबर. हा. ए बोल, तुला तोंड जोडायचं इथं जोड, पण तिच्या तोंडाला लोक हात लाव. सांग हे गजरे सांग. म्हणजे मा बांबरभूत झालं तर चालेल. काय त्या गंग्याचं सांग ना त्या गंग्याचं काय? तिकडं कुठं चालला? काय काय बरं मुका घ्यायला? एक पोर झालं बरं त्याच्यामध्ये गंग्याचं तुला. काय भानगड आहे? काय बरं, का तिकडे इथं का ते पाया पावली? का- तिची पोर शाळा नाही टाकेली पहिली. हा? पहिली पोर शाळा टाकेली ना.
ये आपण तो आपण मग तिने टाकलं आश्रमामध्ये. माहिती का तुम्हाला हे? काय म्हणतोय का काय तू सांगते का तर का ती नव्हतो आता सांगता बघू बाजूला होईल काय सांग लोक अरे बाबा यालाच माहिती, याला विचार. काय दांडा त्याच्या टाक, मा काय टाकी तू याच्याकडून खरं तर कर निदान काय अरे आहे. सांगायचं आपलं मग सांग. मला विचार. खरं सांग तो खाल्लं जोडील आता हं? आवर लवकर खरे मी सांगतो खरे खोटे नाही. सांग लवकर काय गंग्याचं मला लपड. हा मला काय याच्याशी लग्न करायच्या अगोदर मी पोर पाडलं मला आणि तो ती पोर म्हणतो कुठं नेऊन घातली हॉस्टेलला. हा गंग्याची माई पोर हा तर एवढा गंग्या हा बरोबर. आणि त्याच्या पोटची मी पोर काढली. आता तो मला तुला खरं वाटत का? हा? तुला खरं वाटत? आता लोक मानल्या मला कस काय कर वाटेल कोणचे लोक आता का लोकच आहे ना हा कोणचा साबणीना धुयेले? हा? हा पारसा हा पालता कुठं साबणीना धुयेले? यानं कोणच्या बाईचा परपंच होऊन दिला गावामध्ये तर हा मावाला बुडवायला आला इड. ए तुझ्या परपंचाला काय तुम्ही चला आपण कुठे चला. इकडे वळ. काय ओय, वळ इकडे दाजी सोडला त्याच्या मागे निघाली दाजी सोडला बघ. मग आता आमच्या राहत लपडे तर जाईन मी आणि तुम्ही नका शानपूजा करू काय शानपूजा करू हिला विचारा तिचं काय ते चला ए शानपूच्या माग ए, काय ए, बाई, बाय. अरे तो आता जास्त समोर येऊ गेला तो हा, तो तेच केलं तिने तेच केलं आता आणि उठा तुझं घालाय सारखा नाही खारुताय ना पुढं तू पुढं वय झालं काय म्हणजे पुढं वय म्हणजे पुढं काला पुढं होय माग होय ए, पुढं काय तुला पुढं घरी नेऊ टाकीत नाही. ए, ए,